क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अंबड, नाशिक। रिपब्लिकन सेनेकडून नागरिकांच्या विविध समस्यांबाबत मनपा विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर। समस्यांचे तात्काळ निराकरण न झाल्यास अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा दिला इशारा। रिपब्लिकन सेना नाशिक अंबड विभागाच्या वतीने महानगरपालिका विभागीय अधिकारी अंबड यांना अंबड विभागातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत निवेदन देण्यात आले आहे। या निवेदनात म्हटले आहे की वाहतूक कोंडी होत असलेल्या ठिकाणी सिग्नलची मागणी, रस्त्यांची झालेली बिकट अवस्था, दातीरनगर ते घरकुल चुंचाळे योजनेकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था, मारुती संकुल या ठिकाणी नाल्यावरील पुलाची झालेली दुरावस्था, अंबड दत्तनगर चुंचाळे भागात खराब झालेल्या गटारीचे ढापे, पद्धती बंद असलेल्या परिसरात वाढलेले चोऱ्यांचे प्रमाण, चुंचाळे घरकुल योजनेत बांधण्यात आलेल्या घरकुलांची झालेली बिकट अवस्था, तसेच त्या ठिकाणी न होणारा पाणी पुरवठा, महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून गोरगरिबांचे अतिक्रमण काढले जाते व मोठ्या व्यावसायिकांना पाठीशी धरून त्यांचे अतिक्रमण काढले जात नाही, अशा विविध नागरिकांच्या समस्यांबाबत निवेदन देण्यात आले आहे। हे निवेदन रिपब्लिकन सेना नाशिक जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे, महानगर प्रमुख सुनील साळवे, तुकाराम मोदार, सोनाली उजागरे, सूरज गांगोडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, महिला यांच्या उपस्थितीत देण्यात आले आहे। निवेदनात शेवटी म्हटले आहे की वरील सर्व सामान्यांचे समस्यांबाबत त्वरित निराकरण नाशिक महानगरपालिका यांच्याकडून तात्काळ करण्यात यावे, अन्यथा रिपब्लिकन सेना नाशिक यांच्या वतीने आपल्या कार्यालयात येऊन संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येईल, याची सर्वस्वी जबाबदारी महानगरपालिका विभागीय कार्यालयाचे असेल असे म्हटले आहे। म्हणून महानगरपालिका विभागीय कार्यालय अंबड याबाबत काय भूमिका निभावते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, अंबड, नाशिक। विभागीय आयुक्त या ठिकाणी निवेदन देण्यात आले। निवेदनात प्रामुख्याने जर बघितलं तर एक्सलो पॉईंट ते CTR सर्कल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होत आहे, त्या ठिकाणी सिग्नल बसवण्यात यावे। तसेच घरकुलकडे जाणारा रोड आहे, त्या रोडमध्ये मोठ्या प्रमाणात त्या झालेले आहेत, तर ते त्वरित बुजवण्यात यावे। घरकुलमध्ये जर बघितलं तर आज खूप मोठ्या प्रमाणात आजाराची साथ पसरलेली आहे, त्या ठिकाणी जी पाण्याची टाकी बसवण्यात आलेली आहे ती गेल्या घरकुल स्थापित झाल्यापासून साफ झालेली नाही, ती त्वरित साफ करण्यात यावी। तसेच त्या ठिकाणी कचरा उचलण्यात येत नाही, तो कचरा त्वरित उचलण्यात यावा, सफाई कर्मचारी पाठवण्यात यावे, यासाठी या अशाचं निवेदन आज या ठिकाणी देण्यात आलं। विभागीय आयुक्त बैरागी मॅडम यांनी आम्हाला आश्वासन दिलं, सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्वरित त्याचं निवारण होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलं। त्याबद्दल मी विभागीय आयुक्त मॅडम यांचे आभार मानतो। त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले व तात्काळ कामाला सुरुवात केली। आदरणीय आनंदराव आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष अविनाश भाऊ शिंदे यांच्या प्रेरणेतून आणि जनसामान्यांच्या प्रश्नांमधून आम्ही आज या ठिकाणी महानगरपालिकेला निवेदन दिलं। त्या निवेदनामध्ये अनेक बाबी सांगण्यासारख्या आहेत। या फुलस्केपच्या किंवा या वहीच्या कागदांचे पानं कमी पडतील अशा समस्या या भागामध्ये नागरिकांना भेडसावतात। वारंवार लोक निवेदनं देतात पण त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नसतं, तो निवेदनाचा कागद घेतला जातो आणि बाजूला ठेवून दिला जातो। या अंबड परिसरात म्हणता येईल किंवा दत्तनगर म्हणता येईल किंवा ते दत्त मंदिरपासून ते जो अंबडचा हा जो पूर्ण दरवारेपर्यंतचा जो भाग आहे, या भागामध्ये असा मोठा कुव्यासारखं म्हणजे एक वातावरण निर्माण झालेलं आहे। तर तुम्ही कुठूनही गाडी टाकली, कशी गाडी टाकली तर तिथे मोठ्या कुवामध्ये ती खड्ड्यामध्ये गोल गोल फिरते, तसंच प्रमाणे या परिसराची परिस्थिती निर्माण झालेली आहे। रस्त्याला पथदीपक नाही, पूल बनवलेले त्या पुलाचं काम अपूर्ण, त्यांना बाजूनी पूर्ण धसलेले आहेत, म्हणजे हे काय मोठं कुवा नाही तर काय, अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली असून वारंवार निवेदन देऊन सुद्धा त्या ठिकाणी सिग्नल बसवले जात नाही। दत्त मंदिर सारख्या सर्कलला सिग्नल बसवले जात नाही, एक्सलो पॉईंट सारख्या सर्कल बसवले जात नाही। लोकांना वारंवार त्रास सहन करावा लागतो, ड्रेनेज फुटतात, लोकांच्या घरांमध्ये सांडपाणी शिरते, अनेक प्रकारच्या समस्या या भागामध्ये होत असताना अधिकारी मात्र याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि या निवेदनांकडे सुद्धा दुर्लक्ष करतात। पण मात्र रिपब्लिकन सेना शांत बसणार नाही। जर लवकरात लवकर या गोष्टींचं जर निवारण करण्यात आलं नाही
तर रिपब्लिकन सेना मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभं करेल, वेळ प्रसंगी उपोषणाला बसत. अजूनही काही प्रसंग जर निर्माण जर झाला तर आयुक्त आणि जो कोणी अधिकारी असतील त्यांना घेरावे घालण्याचा आम्ही मनसुबा ठेवतो. हे त्यांनी नोंद घ्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर ह्या नागरिकांना ह्या समस्यांमधून मुक्त केलं पाहिजे. जय भीम, जय हिंद, जय संविधान. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.